शेतकरी मित्रांनो, आपल्याला जर आपल्या डाळिंब बागेची व्यवस्थित सेटिंग करायची असली, चांगली कळी काढायची असली किंवा चौकीमध्ये जी काही फक्त मादी कळीची यावी, नर कळी ही कमी यावी किंवा बराबर दोन्ही नर आणि मादी कळी समांतर यावी, यासाठी आपल्याला काय उपाययोजना करायला पाहिजे। त्याचबरोबर आपल्या डाळिंब बागेला पाणी दिल्यानंतर एक 15 दिवसानंतर आपल्याला कोणत्या फवारणीचं नियोजन करायचं आहे, जेणेकरून आपल्या डाळिंब बागेमध्ये जी काही मादी कळीची जी संख्या आहे ती वाढणार आहे व 100% सेटिंग ही होणार आहे। त्याच्यासाठी कोणत्या फवारणी करायची आहे। जर एका महिन्यानंतर आपल्या डाळिंब बागेमध्ये जर कळी ही निघाली नाही तर कोणत्या खतांचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे। व त्याचबरोबर आपल्या बागेमध्ये जी काही नर कळी जास्त निघण्यासाठी मागचे कोणते कारण आहे ते आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो नमस्कार, मी ॲग्रिकॉस पांडुरंग अंकुशराव तावरे स्वागत करतो तुमचं आपल्या कृषी वेद्या चॅनलवरती। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका। मित्रांनो, डाळिंब बागेमध्ये आपल्याला जर आपलं उत्पादन जास्त घ्यायचं असेल, आपल्याला सर्वात महत्त्वाची जी काही अवस्था आहे ती म्हणजे चौकी अवस्था। चौकी अवस्थेमध्ये सर्वात महत्त्वाचं आपल्याला फवारणी नियोजन। या फवारणी नियोजनामध्ये आपल्याला योग्य त्या फवारण्या घ्यायच्या आहे, जेणेकरून आपल्या डाळिंब बागेमध्ये जे काही कळी निघणार आहे ती मादी कळी निघल व नर कळीची जी काही संख्या आहे ती कमी निघल। तर मित्रांनो, आपल्या डाळिंब बागेमध्ये जी काही नर कळी आहे ती जास्त निघण्यामागचं त्यामागचं कारण काय आहे, काय काय कारण आहे ते आपण माहिती करून घेऊया। मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं कारण आहे की आपण आपल्या डाळिंब बागेला ताणवस्थेत व्यवस्थित ज्यात जे काम करायला पाहिजे ते काम न करणं, व्यवस्थित त्यामध्ये जे काही फॉस्फरसचा वापर आपण जे काही रेस्ट पिरियडमध्ये किंवा स्टोरेज स्टेजमध्ये करायला पाहिजे तो न करणं। दुसरं म्हणजे आपण जी काही काडी आहे ती परिपक्व न होण्याआधी आपल्या डाळिंब बागेला छाटणी घेऊन बहाराची सुरुवात करणं। दुसरं म्हणजे पाण्याचा अतिवापर। त्याच्यानंतर डाळिंब बागेला जे काही नत्रयुक्त खतांचा अतिवापर। तर मित्रांनो, या कारणामुळे आपल्या डाळिंब बागेमध्ये जे काही शेंड्याचं जे काही प्रमाण आहे आघाडीचं ते सर्वात जास्त दिसून येतं। तर मित्रांनो, आपल्या डाळिंब बागेमध्ये जर आपल्याला जे काही शूट आहे किंवा आघाड्या आहे त्या येऊन द्यायच्या नसेल, आपल्याला काय नियोजन करायला पाहिजे, या जो काही व्हिडिओ आहे तो आपण आपल्या YouTube चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तो तुम्ही तिथे जाऊन बघू शकता। तर मित्रांनो, आपल्याला आपल्या डाळिंब बागेमध्ये कळी अवस्थेत असताना जवळपास 15 दिवसानंतर आपल्याला फवारण्याची जी काही स्टार्टिंग आहे ती करायची आहे। तर मित्रांनो, यामध्ये आपल्याला 5 फवारण्या या 5-5 दिवसाच्या अंतराने करायच्या आहेत। तर मित्रांनो, या फवारण्या केल्यानंतर आपल्या डाळिंब बागेमध्ये 100% जी काही ती मादी कळीच निघणार ही गॅरंटी आहे मित्रांनो। त्याच्यामुळे ह्या काय 5 फवारण्या तुम्ही वापरून बघा, त्यांचा प्रयोग तुम्ही आपल्या डाळिंब बागेमध्ये करून बघा। व मित्रांनो, त्या फवारण्या आपल्याला कोणत्या करायच्या, तर मित्रांनो, आपल्याला पाणी दिल्यापासून बरोबर 15व्या दिवशी जे काही पहिला फवारा करायचा आहे त्यामध्ये आपल्याला बोराटेक यमो जे काही औषध आहे ते 1.25 ml प्रति लिटर पाण्यासाठी वापरून ती फवारणी करायची आहे। दुसरं म्हणजे 20व्या दिवशी आपल्याला जे काही कौसामॅक्स आहे त्याच्यासोबत बायोएम्प्ली। कौसामॅक्स हे 2 ml प्रति लिटर व बायोएम्प्ली 0.5 ml प्रति लिटर साठी वापरून फवारणी करायची आहे। त्याच्यानंतर 25व्या दिवशी परत आपल्याला बोराटेक यमो हे 1.25 ml प्रति लिटर पाण्यासाठी वापरून फवारणी करायची आहे। त्याच्यानंतर बरोबर 30व्या दिवशी आपल्याला डेली ग्रो 0.5 ml व त्याच्यासोबत 0.4932 हे जे काही विद्राव्य खत आहे हे 5 ग्रॅम वापरून आपल्या डाळिंब बागेमध्ये फवारणी करायची आहे। त्याच्यानंतर 35व्या दिवशी परत आपल्याला जे काही कौसामॅक्स आहे त्याची फवारणी 2 ml प्रति लिटर पाण्यासाठी वापरून फवारणी करायची आहे। तर मित्रांनो, ह्या झाल्या फवारण्या। मित्रांनो, या फवारण्या करूनही जर आपल्या डाळिंब बागेमध्ये जे कळीचं प्रमाण हे थोडंफार दिसत असेल किंवा कमी निघत असेल, त्याच्यासाठी आपल्या डाळिंब बागेला 35 ते 40 दिवसानंतर मित्रांनो एक खत वापरायचं आहे। त्यामध्ये आपल्याला मित्रांनो जो काही 6-45-6 जो काही ग्रेड आहे तो आपल्याला आपल्या डाळिंब बागेमध्ये एकरी 2 ते 3 किलो हा प्रत्येक 15 दिवसाला किंवा 8 दिवसाच्या अंतराने द्यायचा आहे। मित्रांनो, हा जो काही ग्रेड आहे तो ही 2 ते 3 वेळेस दिला तर आपल्या डाळिंब बागेमध्ये 100% जी काही कळ्यांची संख्या ही वाढून येणार आहे व आपली सेटिंग ही भरपूर निघणार आहे। मित्रांनो, हे काय पूर्ण जे काही फवारणी नियोजन व विद्राव्य खताचं नियोजन हे आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये बघितलंय। मित्रांनो, व्हिडिओ आवडलास तर लाईक करा, हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब व पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।